नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज 4 जुलै 2024 आणि आपण आता बॅरेज रोड या परिसरातील लाईव्ह अपडेट्स घेत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा बॅरेज रोड या परिसरामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते तुंबलेलं पाहायला मिळतंय. अक्षरशः आज सुद्धा जे काही नागरिक आहेत या ठिकाणचे त्यांना लागतोय. या दरम्यान प्रशासनाला अखेर जाग कधी येणार हा देखील प्रश्न विचारला जातोय. कारण आता आपण सध्या जिथे उभे आहोत ना त्या ठिकाणी तरी पाणी कमी आहे, परंतु जसं दादा पाणी कसं आहे इकडे? भरपूर पाणी झालेलं आहे मॅडम, भरपूर पाणी झालेलं आहे. आणि काय इकडचं जे प्रशासन आहे ना, माझ्या समोरचं त्या दिवशी डीमार्टच्या इकडे आहे ना एवढा मोठा खड्डा झाला होता, कमीत कमी 2.5 फूट खड्डा होता. बरोबर बरोबर. डीमार्टच्या बाजूलाच बरोबर. आणि त्याच्या अगोदर आमच्या रिक्षावाल्यांनी पण एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला बरोबर पाठवलेली. हा ठीक आहे. आणि हे जे आता चालू आहे ना ते लेफ्ट राईट सर्व बरोबर ना यांचं कामकाज एकदम एकदम बेकार कामकाज आहे. आणि बॅरेज रोडला तर इतकं हालत खराब होतं ना आणि ऍक्सिडेंटचे भरपूर चान्सेस आहे. असं वाटलं होतं का यंदाच्या वर्षी ही परिस्थिती पाहायला मिळणार नाही असं? एका दिवसाच्या पावसात ही परिस्थिती झालेली आहे. आजच पाऊस पडलेला आहे बघायला गेलं तर. एका दिवसाच्या पावसात ही परिस्थिती झालेली आहे. कंटिन्यू 3 दिवस राहिलं तर काय होणार? नक्की. धन्यवाद दादा. ओके मॅडम, धन्यवाद. तर आपण सध्या जर बघितलं तर इथे जे काही रिक्षा चालक आहेत त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार सध्या पुढे अजून जास्त पाणी तुंबलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बरोबर आहे, पहिलाच पाऊस जो आहे तो पहिलाच पाऊस इथे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पहिला म्हणजे हा जोरदार तर पहिलाच पाऊस आहे आणि एवढ्याच पावसामध्ये परत रिकनेक्ट. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.